चांगले पाहिजेत, 3 कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे आणि साधू संतांची कृपा पाहिजे. मोठं होऊ शकत नाही. कपाट भर नोट आहे काहींच्या घरात, कपाट भर. कपाटो हात ठेवून मेले, डोळे वासून मेले, चोर परत गेले. काहींना झोपायच्या गोळ्यात. झोप रे बाबा झोप. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काहींना इस्टेट मोकार आहे, एकच पोरग इतकं जाड, सुई मोडली त्याच्या दंडात. डॉक्टर म्हणला याच्या मापाची सुईच तयार झाली नाही. काही माणसं, हा विनोद समजू नका, पवार साहेबांचं प्रारब्धच उत्तम आहे की चांगल्या घरात जन्माला येणं. कीर्तनकाराचा पोरगा आमदार होणं म्हणजे आमच्या सगळ्या संप्रदायाची शान होणं. नाही तर कीर्तनकारांचे पोरं जवळजवळ लव्ह मॅरेज करून बिघडेलच राहत. खरं आहे खोटं काय? नाही नाही, पण महाराज त्याचं उत्तर ऐकायचं आणि पुढे चालायचंय. दान आणि गरीबाला मदत करीचा. श्रीमंताला नका करू. श्रीमंताला काय करतो? रोग आहे त्याला. काय करतो? जेवायला आलं का? मी वांग खात नाही, तू येऊ नको खाऊ नको. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, गरीबाच्या बायकांना जेवायला बोलवायचं. श्रीमंताच्या बायकोला अजिबात जेवायला बोलवायचं. ती दरिद्रीचे बोलून काय करता? मी भात खात, तू येऊच नको. याला भात खाती मरती. त्याच्यापेक्षा तुम्ही गरीब भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि उरलेलं तिला बांधून द्या. तिच्या मुलांनी जर ते सोडलं तर त्यांच्या गालावरचं हसू हा पांडुरंग प्रसाद असेल. गरीबाला मदत करा शिका. लग्नात आमच्यासारख्या भामट्यांना फेटे बांधण्यापेक्षा आचार्याला मंडपावाल्याला बांधा. आम्हाला काला बांधता? आमच्याच पुरी पळून गेल्या आणि तुमचे केव्हा शोध लावायचे? आमच्यात आम्हाला व्हॉट्सअपला सापडणं ऍप बदलावा लागला तो सापडली गुड्डी. कधी ध्यानात ठेवायचं, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. ह्या माणसाला गरीबाचाच आशीर्वाद आहे. हात दान करीत जा. 2 बोलणे आणि नीट बोलत जा, नाही तर बोलूच नका. एखाद्याने गाडी घेतली ना, हप्त्यावर घेतली असं, तू गप ना, पण तुला काय करायचं काय? माळीत म्हणी 108च का? आम्ही 908 घालू, तुला काही तकलीफ आहे का? कीर्तनकार कंबर का बांधतो, तो मुंडका बांधील, तुला काय करायचं? नीट बोला. माळीत म्हणे 108च का? आम्ही विचारलं का तुला दारू पिताना डोळे का झाकतो? विचारलं का दारू पिताना डोळे का झाकतो? तोंड वाकडं तिकडं का करतो? थुकत बाहेर का येतो? चांगला पायजामा का खराब करतो? विचारलं का? आम्ही विचारलं का तुला जुगार खेळताना राणी पालथी का घालतो? यत्ता उकना उगाना का करतो? बदामचा मुका का घेतो? विचारलं का तुला? चांगलं बोलावं. कसं बोलावं? 13वा अध्याय. मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मुखी अमृताची वाणी. देवा देवा माणसाला 14 गोष्टी 14 गोष्टी शिकायच्या आणि मग पुढे यायचंय. हात दान करा. आणि पाया पडून सांगतो, 2021ला सगळ्या आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी एक काम करा. जेवढे मोबाईल तुमच्या घरात जुने असतील तेवढे गोळा करा. गोळा करा. ते मोबाईल रिपेअर करा. आणि जी गरिबाची मुलं ऑनलाईन शिकतात त्यांना नाही, त्यांना देऊन टाका. सगळ्यात कल्याणाचं काम. नाहीतरी तो मोबाईल तसाही पडलेलाच आहे. देऊन टाका. 100-200 रुपये जातील. पण एका गरीबाच्या मुलाला जर मोबाईल दिला आणि तो जर 10वी सुटून भविष्यात सुखी झाला तर त्याच्या आशीर्वादावर तुम्हाला काही कमी पडणार नाही. आणि आशीर्वाद गरीबाचेच घेत जा. आणि गरीबाच्या आशीर्वादात देव आहे. गरीबाचा आशीर्वाद होता म्हणून तर गरीब श्रीमंताला भेटायला गेला तर नगरी सोन्याची कमवून आला. गरीब भेटायला गेला की ज्याला पोये बांधायला फडके नव्हतं तो गरीब जगाच्या बापाला भेटायला गेला तर अख्ख्या नगरीला सोन्याचं करून आला. गरीब स्त्री भेटायला गेली, उष्टी बोरं खाऊन आली, जगाच्या बापानं बोरं मिटकं मारू मारू खाली. कन्या खाल्या विदुराच्या, बोऱ्या खाली शबरीची,
पोहे खाले सुदाम्याचे. गरिबाच्या भक्तीत प्रेम आहे, श्रीमंताच्या नाही. श्रीमंतांना काही गरजच नाही. नाही, हात एक, बोलणे दोन, दोन झाले आताशी. हे आणि हसणे तीन. 8 महिने तुम्ही हसेल नव्हते, बधीर झालते बधीर. आज जरा मोकळे झाले नाही, नाही तर 8 महिने. अरे तू काय पॉझिटिव्ह निघाला का काय, तुला काय झालं? आणि हसणे ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. जी माणसं मोठ्यानं हसतात ती निरोगी असतात, आणि जी गालात हसतात गद्दार असतात. आणि काही माणसं इतकी दरिद्री आहेत, हसतच नाही. त्यांना इंजेक्शन मारलं तर ते कणात्या पण हसत नाही. हस ना, तुला काय रोग झाला का? हस हा ए हसत जा. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, हसण्याने माणसं समाधानी राहतात. माझं म्हणणं नाही, भागवतातला पुरावा आहे. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडोनिया, प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. बुद्धी वाढते, हसत जा. तुम्ही 10 महिन्यापूर्वी डॉक्टरकडे जर गेले तर एकच दणका होता, तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या. कोरोना आल्यापासून पांढऱ्या पिशी गेल्या कुठं? तुम्ही शोध लावा. बसलेल्या कोणत्याही माणसानं मला सांगावा का या 10 महिन्यात माझ्या पिशी वाढल्या होत्या, त्याचं डॉक्टर बिल देईल मी. पिशीच वाढलं नाही, नाही तर डॉक्टर का गेला पहिला दणका झोपा. उभ्यानं काही नाहीच, झोपा. आणि झोपलं, तोंड वासवा, दात वासवा. ओढून धरा, मोकळं सोडा. धरा ओढून, सोडा मोकळं. पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, महक पहा. काय होतं तुम्हाला? आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का? काय होतं? लगेच कागद आणि पेन. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परदिवशी परत या. या 10 महिन्यात पांढऱ्या पिशी गेल्याचं कारण आहे का? या 10 महिन्यामध्ये पिठलंच मिळालं पण सकस मिळालं, ज्वारीची भाकरी मिळाली पण सकस मिळाली. बाहेरचं खाणं बंद झाल्यामुळं रक्तपेशी कमी व जास्तचा प्रश्न मिटला. यावर आपलं मत काय? 8 महिने लोक हायवेला जेवलेच नाही, घरातच जेवले, पिठलं भाकरच खाली. त्याच्यामुळे झालं काय? रक्तामध्ये डेव्हलपमेंट ऑफ हिमोग्लोबिन, त्यासाठी लागणारे जे मिनरल आहेत, क्षार आहेत, विटॅमिन आहेत, ते त्याला मिळाले. आणि योग्य विटॅमिन मिळाल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन क्लिअर झालं. अटॅकचं सुद्धा तसंच झालं. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, मानसिक तणाव आहे. आणि प्रत्येक माणूस तणावात आहे. माया सगट बसलेली जेवढी माणसं आहेत माया पुढे स्टेजवर खालीवर सगळे सगळे तणावात आहेत. प्रत्येकाला टेन्शन आहे, टेन्शन. प्रत्येक माणूस. काहींना लग्न जमानं याचं टेन्शन आहे, काहींना जमलं ती राहिणं याचं टेन्शन आहे, राहिली तिला पोर व्हायनं याचं टेन्शन आहे, झालं ते जगानं याचं टेन्शन आहे, जगलं त्यानं आपल्यालाच हाणलं त्याचं टेन्शन आहे. टेन्शन आहे. हा विनोद नाही. लग्नासारख्या ठिकाणी सुद्धा काही पोरं प्रसन्न बसत नाहीत, दरिद्री खुर्चीवर. 10वीलाच मला हा म्हणली होती, 10वीलाच मला हा म्हणली होती. टेन्शन आहे. आणि सगळ्या माणसांना टेन्शन काय येतं त्याचं उत्तर आहे का? आहार सकच नाही. ॲबिलिटी ऑफ, परत वाक्य लिहूनच घ्या. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी इज डिफरन्स. प्रत्येकाचा मेंदू समान आहे पण तिची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळी आहे. अटॅक. काही पोहे खाता खाता गेले चमच्या तोंडात तसाच, आणि काहींना अख्खं गाव कटाळलंय. पडेल पठ्ठ्या 110. उलटे पाहुण्याने फोन केला, कस काय? म्हणले हाय अजून.
राम. हा विनोद नाही, निरोगी शरीर हीच भगवंताने दिलेली खरी देणगी आहे. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन. तीन झाले हात, तशी 11 राहिले अजून. हात एक, बोलणे दोन, हसणे जा घरी. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा 4. सगळे प्राणी आडवेत, एवढाच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ आहे. ही अवलाद दिसाय सरळ आहे, वागायला आडवी आहे. माळ घाल, टिकल का, भुकतो कशाला, घालू नको ना. एखाद्यानं गाडी घेतली, कंपनी खास नाही, जळकाट जळकाट. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा 4, आनंद 5. आनंद फक्त माणसालाच होतो. आता त्याचे आनंदाचे प्रकार ऐका वारकरी मंडळी. आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, प्रेमानंद, ब्रह्मानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. जन्माला आला आनंद, पण कशाला आला? तू काय पाणी मारून कापूस काय आला का? कशाला आलाय? करोडो रुपयाच्या शरीराचं केवळ 35 रुपयाच्या बाटलीनं मातेरे करून संसार उद्ध्वस्त करायला आपण जन्माला आलो. ज्या ईश्वरासारख्या आईनं आपल्याला जन्माला घातलं, तिला दुसऱ्याच्या दारामध्ये 8 रुपये किलोनं कापूस शेतायला जाण्याची वेळ यावी. फाटक्या धोत्र्याला बापानं 12 तास दुसऱ्याच्या शेतात काम करावं, इतके यासाठी आलो का आपण? का जन्माला आलोय? याचं उत्तर शोधा, आनंद सापडेल. का आलोय? जी 10वीची फी भरायची म्हणून माझ्या आईनं गळ्यातलं मोडलंय, 12वीची फी भरायची म्हणून माझ्या बापानं बोकड विकलाय. आयुष्यामध्ये आईबापांनी कष्टच करून शिकवलंय ना. आम्ही व्यसनातच जर आयुष्य घालायला लागलो, नवीन वर्षाला संकल्प करतानाच निर्व्यसनी बनाल तर देव व्हाल. 3रा अध्याय असं सांगतोय, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीती झेल. अरे अज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. का दारू प्यावी? श्रीमंत सुद्धा माणसं सगळे झोपल्यावर दारू पितात, उलटी भारीतली पितात. का? टेन्शन. अरे रॉकेल पे, टेन्शन गायब. दारू कशाला पितो बावळाटा? इंडोसल्फान पे, टाटा पेट्री पे, निरा 71 पे. चाल, तुला लय लोड आला ना, राऊंड अप पे चाल. कशाला दिसीन भिसी पियत बसतो? भंगार कशाला पेतो? स्टँडर्ड पे. टेन्शन आलं तुला का रे? वा, ती मॅच एक दुसऱ्या संघ गेली, जाऊ दे. असे 3 जण मेले, तू 4था आहे, मरतो का तू? हलकट क्वालिटीचं. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं? आपण आभार गवार आहेत का? 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं आहे आपण. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. 15 पिऊन कोणाचे तरी बुट खाणार रक्त आहे का आपलं? चड्डीत काय मोतो तो वखतो काय ना, बावळाचा सारखा करतो. बायकोनं हाणलं तरी डोळे लाल करतो तू. हा आपण काय भंगार भंगार आहे काय? वाघ फाडला होता संभाजीनं, त्या मातीतली माणसं आहे आपण. इथं रेडा वेद बोललाय. अरे रेड्याची टाप नाही झाली नाही म्हणायची, आणि भिंतीची टाप नाही झाली नाही चालायची. आपण का बावळाट आहे का? अरे इथं पाण्याची टाप नाही झाली गाथा बुडवायची, तर दुसऱ्याचं काय? पाण्याची टाप नाही झाली गाथा बुडवायची. अरे न्याळ्याला गेल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबा सोपान काका मुक्ताबाई समोर रेडा रडला. रेडा रडला. आणि रेडा रडताना काय म्हणतो माहिती का? अरे मी होतो कोण आणि झालो कोण? अरे मी पखाल वाहणार आहे, माझ्या खालीवर पाणी वाहणार आहे. नाही चाललो तो मला हाणतात आणि चरायला सोडून देतात, चारा घालत नाही. ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो. नाही तर मग नुसतं 31-12ला प्यायची. नवीन वर्ष चांगला संकल्प करण्याचं एक 90 पिण्याचं एवढं तर भेजा असावं का नाही? आता जे रात्री पेले त्यांचे अजून उतरेल नाही. हलकट क्वालिटीचं नाही. काय दूध पियाला काय रोज चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर, मुतलं चड्डीत.
दरिद्री बापाची पायदास. अरे अशा हलकं काय पेतो, चांगलं टाटा मेट्री पे ना, जागेवर बोंगशील. हा विनोद समजू नका, आयुष्याची बरबादी करू नका. त्या बिचारे आमदार साहेबांचा आदर्श घ्या. सात्विक कुटुंबात जन्मात येऊन नवीन संकल्प सात्विकतेलाच कीर्तन ठेवलं माझं. अरे ते आमदार असून माळकरी आहे. तुम्हाला मी 2-2 दिसत आहेत बायक बसले तर. आणि राजकारण आणि संप्रदाय ही दोन्ही टोकं विरोधाची आहे. विरोधाची आहे. राजकारणात लबाड करावंच लागते, राजकारणात खोटं बोलावंच लागतं. पण ह्या माणसानं राजकारणाचा आणि संप्रदायाचा पिढीजात संबंध घातला. पिढीजात म्हणजे माझ्या वडिलाची निराशी कार्य. आणि आपण आपलं बावळाट सरी त्यांच्या संघ हिंडायचं आणि पिऊन हिंडायचं, म्हणजे लाज तरी वाटली पाहिजे का नाही. हो, आजपासून संकल्प करा. 1 हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, लाज धरा. कारण बायकांनी हल्लेत काही दारुडे. बायका जगात दोघांनाच चांगले मिळतात, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको मार खायला निभारलंय, किती हाना, घम नाही पस्तावा नाही. ती म्हणती काला है लेकिन दिल वाला है. ठीक आहे. बायको किती हाना दारुड्याची, घम नाही पस्तावा नाही. पुढाऱ्याची बायको निष्ठावंत सेवा करणार महाराज. कधी जा, चहा पाणी क्लिअर. बायका फक्त यांच्या मार खाती नाही, या भजन्यांच्या पाखवाद्यांच्या. आमच्या बायका नाही मार खाती कधी, अजून तर नाही बुवा. आमच्या बायका आमच्या पुढच्या. आम्हाला काय चांगला माल मिळतो का? आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तनाला नाही निघाला, आजही चालले. काय नाही, आम्हाला 8 महिने कोणी विचारलं नाही खाल्लं का, मी आला उलातला का काय नाही. रात गई बात गई का, असं काय आलंय महाराज. हो ध्यानात ठेवा, कोरोनाने काय शिकवलंय? साधं राहायला शिकवलंय. दाढी वाढली तरी चालत, बंधू इस्त्री नसली तरी. अहो 40 रुपये किलोचे गहू खात होत, ते 2 रुपयाच्या गव्हाला रांग लावून उभं होतं. येऊन द्या बाबा, येऊन द्या 2 किलो. गपक्यात जाग्यावर आले माणसं. कीर्तनकार लोक सांगू सांगू मेले, अरे लग्न साधं करा. माझातले लोक नाहीच केलं, अशी जिरली. पहाटीच लगीन झालं, ती आईला गेली ना. लग्न सुद्धा भामटेवाणी करायची पाळी आली. एक जण म्हणला, अरे मी म्हशीचं दूध काढाय उठलं तेव्हा तुमच्या वाट्या वाजत होतं. तेव्हाच नवरी गेली. ती आहे नवरी. आणि कोण कुणाचं हे शिकवलं, साधं राहायला शिकवलं. आता एक खरं सांगू मला, कोरोनानं देव आहे हे सिद्धच करून दिलं. कोरोनानं देव आहे हे सिद्धच करून दिलं. लोकांची श्रद्धा गपक्यात जागेवर नको भो, खोकलं तरी मरत आहे. रामकृष्ण हरी. काही माणसं खोकला दाबून मेली पण खोकली नाहीत. त्याला माहिती खोकलं का 1.5 लाख, खोकायचंच नाही. एखाद्यानं खून केला तर एकट्याला घेऊन जाते, तिथं एक खोकला तर 14 दिवस अख्खं घर नेत्या. हा विनोद नाहीये. 2021ला आपण देवाला एवढं सांगू, पुन्हा याची आमची गाठ घेऊ देऊ नको, कोरोना नको. आणि असेच जर, आणि मी तुम्हाला एक खरं सांगा, मला 2-4 वर्ष मिळून एकदा कोरोना यायलाच पाहिजे. हा विनोद, पण इतक्या दिवस नको. असा महिना 1.5 महिना ठीक आहे. इथं भाकरीला माग झालो आम्ही बिन, काय करता नाही. इतका नको, महिना 1.5 महिना आपला. ते असं 8-9 महिने म्हणलं. याच्यात फक्त शेतकऱ्याला काय वाटत नाही. शेतकऱ्याला अजून 1 वर्ष लॉकडाऊन असलं ते घाबरत नाही. तो राजा आहे. त्याची बायको शेतात जरी कार्याला गेली तर 2 वांगे 3 मिरच्या घेऊन येते, जेवले.
फ्लॅटवाल्याची बायको काय इटा खाती का स्लॅबच्या? अरे शेतकरी बळी राजा आहे महाराज. कसं आहे, तो कालही राजा होता, आजही राजा आहे, आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राजाच आहे तो. त्याला काय असं वर्षभरही लॉकडाऊन चालू आहे ना, तो डोकेबाज गडी. तिकडले तांदूळ त्यानं इकडे इकले. अहो विनोद नाही महाराज. बळी शेती ती शेती. आता काही नोकरीवाल्यांनी काय केलं, पैसा मोकार जमीनच इकली, गेले पुन्हा मुंबईला. झालं लॉकडाऊन, आले गावात, येड्या बाबळी झोपायची पाळी आली. जागा कुठे? 16 लाखाची गाडी येड्या बाबळी खाली लावली, बसलो गेम पाहत. मग काय करेल? पाहुणे विचारी ना, भाऊबंद तर मरेलच होते त्याचे. देव शिकवतो, आणि शिकवलंच. शिकवलं का नाही बोला? साधं राहायला शिकवलं, घरचं जेवायला शिकवलं, लग्न साधे करायचं शिकवलं, आणि खरं कोण प्रेम करतं हे शिकवलं. हा, कोरोना जर झाला तर भाकरी देती नाही लोक, कागदात चपात्या गुंडाळी. त्या कागदा सगळं खाय भाऊ, ताटली नको. ए हात 1, बोलणे 2, ए बऱ्या हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6. आपण लहान असताना देवळा पुढे कोणी तंबाखू काढली तर माणूस आला तर तंबाखू टाकून देत होते लोक, लाज होती. आता एवढे आहेत, आमच्या पुढे येतात. राती कुठं होते? राती कुठं होते? राती नदीला होतो, आता वड्याला चाललोय. माझातलं ते उठातली लोक 2 दारुडे रस्त्यानं डुलत निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच देईल नाही. काय करता काय? एक भोंगळा दारुडे रस्त्यानं आला, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगोटी लावून आला ना, हा मोकळा. त्याला म्हणतो, तो लंगोटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो? ही घे लंगोटी, दोन्ही मोकळे. माणसं भांबवली महाराज. अजून 2 रोग येणार आहेत कोरोना बरोबर. एक, 80% लोकांना दृष्टीदोष आहे आता. हा किंवा नाही, दिसायचं कमी झालं का? कोणी उठायचं आणि ते 2-4 हजाराचं खोकडं घ्यायचं, चैन उघडीच, चैन वर ओढायचं ध्यानच नाही. येड्या बाबळीत, मुरीत, तुरीत. मग तुरीला रोग का म्हणून आला? हलकट क्वालिटीचं. त्याच्यामुळं हा विनोद नाही, कंबर गेली. आणि डोळ्याला 4 दोष आहेत महाराज. निकट दृष्टीत आहे, दूरदृष्टीत आहे, दृष्टी सातत्य आहे, आणि दृष्टी वैमश्य आहे. काही जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. आणि हातानं लोकांनी डोळे घालवलेत. कोणी उठून ते खोकडं घ्यायचं, बोलत राहायचं. काय बोलायचं? हॅलो कुठे? नदी होय जळतो, येतो. बावळट नाही तर. आणि बोलायच्या पद्धती इतक्या नालायक आणल्यात. हॅलो हॅलो. अरे तो नाही बोलत, तू बंद कर ना. पर हवा चालली मागून तरी पुढे आळडतो. हॅलो 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 हॅलो. इकडं तोंड वाकड करत. हॅलो हॅलो. आता इकडं लाव. अरे काय बावळा ते. काय देखो. आणि हे विनोद नाही हा महाराज. तुमच्या सगळ्या बसलेल्या लोकांपेक्षा मोबाईल मध्ये मी गरीब आहे. मला 2300 रुपयाचा मोबाईल आहे, 2300 रुपयाचा साधा. आणि शिवाय त्याला वर्षाला 1200 रुपये खर्च आहे. घेऊन 4 वर्ष झाले त्याला, तो अजून बिघडलाच नाही. आणि तो फक्त 1 सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार, यस नो, उलट तिकडं. काय करत? मला यूट्यूब नाही, मला फेसबुक नाही, काही नाही. पण माझ्या यूट्यूबवर मंडळी कोट्याधीश झाली.
आणि त्यांनीच मला वर्षभर सगळ्यात जास्त तकलीफ दिली. माझं वर्ष 20 लय वाईट गेलं महाराज, काय सांगायचं. माझी ग्रहमानच फिरली आणि त्याला सगळ्याला जबाबदार ही मंडळी. यांनी काही टाकायचं थोडं. आता ते ग्रामपंचायतीचं कधीच आता काढलंय, काही द्यायचं टाकून. आणि पैसे यांनी कमवायचे. मला वढाया बिडी नाही त्या युट्यूब पासून. हे कोट्याधी झाले यांनी क्लिपा टाकायचे आणि मायच ठोकायचे आणि लोकांनी तेवढेच घ्यायचे. तिचा त्रास किती झाला. चांगलं करता आलं नाही तर करू नका, पण चांगलं करणाऱ्याला बर्बाद करू नका. तुम्ही मला पैसे द्यावा ही माझी अपेक्षा नाही, पण तुम्ही निदान आमच्याबद्दल पॉझिटिव्ह तरी असावा. का तुम्हाला पैसे मिळायला लागले म्हणजे तुम्ही आमच्या बार तासूनच ठोकायची, याला काय. मोबाईलचा वापर कमी करा, हा विनोद समजू नका. माणसं दृष्टीदोषात झालीत का नाही बोला. अजून एक रोग येणार आहे, मनोरुग्ण होणार लोक, सायकोलॉजिकली अनफिट. का? मेंदूला रक्तपुरवठाच राहिला नाही. माणसं एकटे बोला त्या, काही बैलाशी बोला त्या, काही कपाशीशी बोला त्या. मानसिक तणाव झालाय. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8. आणि विचार चांगला करा. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय विचार आहे? तू काय पागल बिगल आहे का काय? समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? दुसरा म्हणला मासे झाडावर चढतील. काय डोकं आहे तुला? तिसरा म्हणला झाडावर चढायचं का म्हशी आहे का, म्हणजे म्हशी झाडावर चढत आहे. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. पुन्हा तो एक देव करून घ्यावा, पुन्हा तो एक देव करून घ्यावा. नवीन दिवस नवीन दिवस पुन्हा तो एक हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळाला नाही 12, देव इच्छा करता 13, आणि हाच देव आहे 14. बस. आणि याला देवच व्हायचं असेल तर आमदार साहेबांना पाठिंबा म्हणून निर्व्यसनी बनण्याचा प्रयत्न करा. आणि काय दारू बिरू पिण्यात मजा आहे. बायकोनं हाणायचं, मित्रांनी खसकवायचं, काय उपयोग आहे? तरी आपण हे काय. अरे 100 वर्ष कोला होऊन जगण्यापेक्षा 5 वर्ष जगा, पण वाघ होऊन जगा. काय जगायचं काय, त्याला काय किंमत आहे त्याला. आणि ह्या 14 गोष्टी माणसाकडे आहेत, म्हणून गाथा माणसासाठी आहे. दुसरा प्रश्न संपला. तिसरा प्रश्न सुरू झाला आजच्या कीर्तनातला. आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले सगळे आमदार
आमदार साहेब, त्यांचे कार्यकर्ते सगळे त्यांच्यावर प्रेम करून आमचे शिवलीकर साहेब, सगळ्यांना धन्यवाद देताना एकच मुद्दा मांडायचा आहे की 2021ला 20चा शेवट आणि 21ची सुरुवात आमदार साहेबांनी धार्मिक कार्यक्रमाने केली, हा त्यांना पहिला धन्यवाद.